जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, आजचा दिवस फक्त उत्साहाचा नाही तर आमच्या इतिहासाचा, संस्कृतीचा सोहळा आहे. कॉलेजमध्ये हा दिवस ढोलताशांच्या गजरात, तलवारींच्या झणकारात अशा मोठ्या रीतीने, खूप मोठ्या पद्धतीने साजरा होत आहे. तर चला तर मग पाहूया आमच्या कॉलेजमधली शिवजयंती. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे शिवजयंती, जसं की तुम्ही इंट्रोला ऐकलेलंच आहे आणि थंबनेलला सुद्धा पाहिलेलंच आहे. तर आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे खूप जोरात शिवजयंती साजरा होती. गेल्या वर्षी आम्ही शिवजयंतीमध्ये मर्दानी पथकात पार्टिसिपेट केलेलं होतं, पण ह्या वर्षी थर्ड इयर असल्यामुळे आम्ही पार्टिसिपेट नाही केलेलं आहे, पण आम्ही चाललेलो आहे पाहायला. तर आमच्यासोबत राहा आणि पूर्ण ब्लॉग पहा. फोटोज काढायला सांगा यांना. हॅलो गाईज, शिवजयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही शिवजयंती सेलिब्रेट करायला चाललो आहे आमच्या कॉलेजमध्ये. तर आम्ही जातो, तुम्ही बघत राहा, ब्लॉग पूर्ण बघा. वर्षीची शिवजयंती सुद्धा खूप जोरात झालेली होती आणि त्यात आम्ही पार्टिसिपेट केलेलं होतं, म्हणून आम्ही जास्त एक्सायटेड होतो. मी तुम्हाला थोड्याशा क्लिप्स दाखवान आमच्या मागच्या वर्षीच्या शिवजयंतीच्या प्रॅक्टिसच्या, परफॉर्मन्सच्या. खूप छान झालेली होती. मर्दानी पथकमध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेलं होतं. आणि तर हे आहेत आमचे प्रॅक्टिस करतानाचे व्हिडिओ गेल्या वर्षीचे. चालता का? चला. छान आलाय. साणेश्वरी. हा फोटो छान आलाय. चला ना राव, 2 तासाची एंट्री गडबड करत बसलाय सगळ्या. ओके. तर मी ना काल छावा मूवी बघितला. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, छावा संभाजी महाराजांचा, विकी कौशलचा आलेला नवीन मूवी आहे. तर मला तर काही तो आवडलेला नाही आहे. रिझन सांगते मी. वेस्ट ऑफ टाईम वाटला मला तो बघून. तर मी रिझन सांगते, कारण जे आपले मराठी मूवीज असतात ॲज कम्पेअर टू मराठी मूवीज, तो पिक्चर अजिबात चांगला होता. अजिबात. आपले म्हणजे त्यांनी जी BGM टाकली होती बॅकग्राऊंडला, ती पूर्ण अशी म्हणजे मुसलमान टाईप BGM वाटते. आणि जी मराठी गाणी असतात ना, अंगावर काटा येतो ते ऐकल्यावर. आणि जे आपले ॲक्टर्स वगैरे असतात त्यांची ॲक्टिंग तर फाडून टाकतात ते पिक्चर. शिवाजी महाराजांचे जे पिक्चर असतात ते तुम्ही पण पाहिलेच असाल. आपली गाणी सगळ्यात मेन पॉईंट आहे गाण्यांचा. त्यांचं गाणं वगैरे म्हणजे, आणि त्यांनी ते लेझिम खेळताना दाखवलं. त्याच्यावर पण भरपूर साऱ्या ॲक्शन झाल्यात त्या मूवीत. म्हणजे ॲक्शन घेतल्यात लोकांनी की तुम्ही कसं काय असं दाखवू शकता नाही का महाराजांना लेझिम खेळताना. आणि संभाजी महाराजांवरती आय थिंक सो मराठी कोणता मूवी नाही आहे, बट जी मालिका आहे आपली संभाजी महाराजांची, अमोल कोल्हे यांनी केलेली, क्लास काय मालिका आहे ती. आणि त्यातले ते सॉंग्स, मेन गोष्ट सॉंग्सचं आहे. अंगावर काटा आला पाहिजे ना, अशा असतात मूवीज महाराजांबद्दलच्या. असं नाही की तुम्ही मुसलमान BGM टाकालं काही पण होईल. ते आम्ही चाललोय कॉलेजमध्ये, कारण कॉलेजमध्ये सुद्धा महाराजांची मूर्ती ठेवलेली. आम्ही तिच्या पाया पडायला चाललेलो आहे. माईक पाहिजे ना यार, माईक पाहिजे. काय बोलसान तुम्ही आपल्या शिवजयंतीबद्दल? कशी तयारी वाटते तुम्हाला? एवढी मोठी शिवजयंती तुम्ही काय नाही आलात लवकर? आला एवढं उशिरा काय आलं? आत्ता झाली आम्हाला 2 तासाची एंट्री. चहा प्यायची का तुम्ही? नको, नाही आवडत. कशाला इथं आले? पाय पडायला. आम्हाला 2 तासाचीच एंट्री का? आमचं मर्दानी पथकाचं हाय पार 4:30 वाजता. आम्ही कसं बघायचं? काहीतरी बघा तेवढं जुगाड लावा. मागच्या वर्षी किती छान केलं हे. ह्या वर्षी काही नसतं, खुर्ची ठेवले. आता ह्या बाहेर निघालेल्या आहे, पण तरी पण पावलं पुढे सरकारने. याची मैत्रिणी ना माझ्या चाल सांग का बरं चला मग आज जायचं आम्हाला. ब्लॉग चालू आहे. येणार आता मी तर मुद्दाम टाकणार, हायलाईटला टाकणार. गाईज आता
आम्ही चाललेलो आहे शिवजयंती बघायला. तर तिकडं पथनाट्य चालू होणार आहे. आम्ही ते बघण्यासाठी खास चाललेलो आहे. पथनाट्याला टाईम आहे अजून टाईम आहे आज. पहिल्यांदा मर्दानी पथक, मग पथनाट्य असतं. पथनाट्य असतं. पहिलं मर्दानी बघतो आम्ही, कारण आमचे ज्युनियर्स त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेले. हे बघा शिवजयंती. तर जाऊ लागणार आहे. तर आम्ही तिथे पोहोचायच्या आधीच ध्वजपथकाचा कार्यक्रम सुरू झालेला होता. राहू दे इथंच. हा सगळा ध्वजपथ होता. ध्वजपथ तुम्हाला सगळ्यांचं मर्दानी पथक इकडं बेस्ट ऑफ लक. आता आम्हाला असं वाटलं की मर्दानी चालू होणार आहे, पण आता पहिले लेझिम पथक चालू होणार आहे. तुम्हाला आम्ही दाखवतो ते कसे करतात. कंटिन्यू करा. जाऊ नका. मी तर घेतलंय बसून, मला फार उभं राहत नव्हतं, चक्कर यायला लागली. बोल. गाईज आता पथनाट्य चालू होणार आहे. तुम्हाला आम्ही दाखवतो कसं असतं. बघा बघायचंय का नाही, या ना म्हणून बघायला. येड्या आहेत त्या. आले कशाला घ्या. मला नाही माहिती. मला काय माहिती. Maisarata sobrang upuan, nagaret mo sa hangar, ganimawag
तलवार जेव्हा लढली न्यायासाठी तेव्हा पुढे हक्काने पेटला होता महाराष्ट्र. 17व्या शतकाचा आसुरिक तिथे मुघलशाही आणि आदिलशाही भारत मातेच्या उरावरती तैतै नाचत होत्या. तेल आणि अन्याय जीवनाशी माणसाच्या आयुष्याची गाठ बांधून दिली जात होती. जिवंत माणसाला किळचावण्या नरकाच्या वेदना दिल्या जात होत्या. अभिमान शून्य झालेल्या जनतेला पुन्हा पुन्हा गुलाबीच्या वनात ढकललं जायचं. शेतकऱ्यांच्या शेतीवर फिरले होते गाढवाचे नागर. अहो, शेतकऱ्यांच्या शेतीवर फिरले होते गाढवाचे नागर. अन्यायाने गाठले होते अनंताचे डोंगर. कुठला होता वारकऱ्यांचा काळ, कुठला होता वारकऱ्यांच्या काळ. तुटली होती आमच्या आदर्शांची मंदिरं. तेव्हा तेव्हा गर्जना घुमली हर हर महादेवाची. आणि सह्याद्रीच्या कुशीतून प्रकटला शिवाचा रुद्र अवतार. ज्यानं तांडव केला या सुलतानी का राज्यावर आणि निर्माण केलं हे शिवराज्य. आज मात्र शिक्षणामध्ये पांगरणी झालेला झाडाप्रमाणे झालेला आहे. कारण विकासाच्या वनव्यात संस्कृतीची राख होत आहे. म्हणूनच या राज्याला पुन्हा फुलवण्यासाठी शिवविचारांचं वसंत घेऊन आम्ही शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी घेऊन येत आहोत आपल्यासमोरील पथनाट्य ज्याचं नाव आहे शिवराज्य नवचैतन्य. गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. कल्याणीच्या छाताडातून नाथ होई माझे, राजात राहती आमच्या रक्तात राहती माझे. तुफान गाजतो आग ओकतो, तुफान गाजतो आग ओकतो, वाघ मराठी माझा. सन्मान राखतो, जान झोकतो, तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. काही आजकालची पोरं नुसता हुंदडत राहतात. पोचलेले एका गाड्यावर मामा, तुम्ही विचार करताय की नाही? अय्या, खरंच? या गाड्याच्या भीतीवर पडून सगळ्या जगाला मागून देऊया. अरे हा बघ कसला नजारा आहे. नजारा? बघू 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 कुठे नजारा? अरे तो वाला नजारा. अरे यार फार मूड किरकिरा केला. बरं बाई ते जाऊ दे ना. आपण बघ मागच्या वेळेस गडाला गेलो होतो आणि अशी वाली रील केली होती. तीच का ती त्यात आपण मुजरा केलता. हा बाई तीच. बाई तिला 25 की आले ना. पार्टी पाहिजे भावा. पाहिजेच बाबा. पार्टी आईची बॅगे इथं. इथं मस्त मग काय चाललंय तुमचं? काय मूर्खपणा तुमचा. त्यासाठी त्याचं का गडावर चला सांगतो. गड किल्ल्यांवरती कशासाठी यायचं? हे गड किल्ले म्हणजे आपले महाराज आहे. त्या गड किल्ल्यांच्या दगडांवरती आपल्या मर्द मावळ्यांनी आपलं रक्त सांडवलंय. ए रायगडा सांगा रे त्यांना कसा होता माझा राजा. ए रायगडा सांग रे कसा होता माझा राजा. ज्याने घडवलं स्वराज्य सुकवली होती रे प्रजा. तुझ्या रूपावर ओंजून म्हणाला रे करू तक्त जागा. ए रायगडा सांग ना रे कसा होता माझा राजा. कसा चालला कसा बोलला कसा अन्यायावर गरजून सारेच पाहिलेच प्रत्यक्षात. म्हणून आलो रे विचारायला करशील का रे भूतकाळ पुन्हा ताजा. सांग ना रे रायगडा कसा होता माझा राजा. थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला. राजा विसर नाही तुम्हाला. मुजरा करायला सांगणार रे रायगडा कसा होता माझा राजा. ए रायगडा सांगणार रे कसा होता माझा राजा. कधी हो गणेशजी आपलं?
आमचं मर्दानी पथक होतं मागच्या त्याची आम्ही एवढ्या आतुरतेने वाट बघत होतो. ते मैदानावर आलेले आहेत. हॅशटॅग मर्दानी पथक. गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेद ज्ञानंकार मंडित सत्वात शास्त्र पारंगत राजविधी द्वंद्व प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवासनाधीश्वर राजाधिराज महाराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद रणधुरंधर मुघल संवारक शिवपुत्र सर्जा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा. ऐका तू विशेष व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज की जय. पोरी आलेत फोटो काढायला आणि मग इथं उभी राहायची कॅपॅसिटी नाही म्हणायची चक्कर. इथंच आमचं शिवजयंतीचं सगळं संपलेलं आहे. आम्ही चाललेलो आहे पुन्हा हॉस्टेलला. पण पहिल्यांदा खायला जायचंय. फोटो काढायचा. शिवजयंतीचा चालू आहे कार्यक्रम, काही संपलेला नाहीये बट आम्ही चाललेलो आहे कारण आम्हाला 2 तासाचीच एंट्री होती. हो स्पेशली खूप जास्त भूक लागली. मला खूप जास्त चक्र आलेले आहेत तिथं. दोनदा मी पडता राहिलेले म्हणजे पडायच्या. ह्याच्यानंतर आम्ही हॉस्टेलला पुन्हा आलेलो होतो कारण आम्हाला होती फक्त 2 तासांचीच एंट्री. आम्हाला मेन मर्दानी पथकाचं पाहायचं होतं म्हणून
आम्ही थोडं उशिरा गेलो होतो, त्यामुळे आम्हाला ढोलपथकाचं पाहता नव्हतं आलं. मला जेवढे सुद्धा व्हिडिओ सापडलेले आहेत तेवढे मी आत्ता इथे लास्टला अटॅच करते, जे की ढोलपथकाचे आहेत. सो गाईज, दिस इज डन फॉर डे. कशी वाटली शिवजयंती आमच्या कॉलेजची नक्कीच कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. टाटा.